ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदशाध्याय. ध्रुव वंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र. सूत म्हणतात, शौनका, मैत्रेय मुनींनी वर्णन केलेल्या ध्रुवाचा विष्णुपदावर आरूढ होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूंच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रेयांना प्रश्न विचारण्यास प्रारंभ केला. विदुराने विचारले, भगवतपरायण मुने, हे प्रचेता कोण होते? कोणाचे पुत्र होते? कोणाच्या वंशामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी कुठे यज्ञ केला होता? भगवंतांच्या दर्शनामुळे नारद परम भागवत आहेत असे मी मानतो. त्यांनी पांचरात्र ग्रंथाची निर्मिती करून श्रीहरींच्या पूजा पद्धतीरूप क्रियायोगाचा उपदेश केला आहे. ज्यावेळी प्रचेतागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वरांची आराधना करीत होते, त्यावेळी भक्तश्रेष्ठ नारदांनी ध्रुवाचे गुणगान केले होते. ब्रह्मन, तेथे त्यांनी भगवंतांच्या ज्या ज्या लीला कथांचे वर्णन केले होते ते संपूर्ण मला ऐकवा, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. मैत्रेय म्हणतात, महाराज ध्रुव वनात निघून गेल्यानंतर त्यांचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्यांचे सार्वभौम वैभव आणि राजसिंहासनाचा स्वीकार केला नाही. तो जन्मापासूनच शांतचित्त, आसक्तीशून्य आणि समदर्शी होता. तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे. त्याच्या अंतःकरणातील वासनारूप मळ अखंड योगाग्नीने भस्म झाला होता, म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप, आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता. त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते. तो अज्ञानी लोकांना रस्त्यात मंद आगीप्रमाणे मूर्ख, आंधळा, बहिरा, वेडा किंवा मुका वाटत होता, परंतु वास्तविक तो तसा नव्हता. म्हणून कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख आणि वेडा समजून त्याचा लहान भाऊ भ्रमीपुत्र वत्सर याला राजा बनवले. वत्सराची प्रिय पत्नी स्वर्वीर्थी हिला पुण्यार्थ, पुष्पार्ण, तिम्नकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय नावाचे 6 पुत्र झाले. पुष्पार्ण्याला प्रभा दिवस आणि दोषा रात्र नावाच्या 2 पत्न्या होत्या. त्यापैकी प्रभेला प्रातः सकाळ, मध्यंदिन दुपार आणि सायन असे 3 पुत्र झाले. दोषाला प्रदोष, तिन्ही सांज, निशीथ, मध्यरात आणि विष्ट पहाट असे 3 पुत्र झाले. विष्टाला 3 पत्नी पुष्करणीपासून सर्वते सूर्य नावाचा पुत्र झाला. त्यालाच आकुती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला. चाक्षुष मन्वंतरामध्ये तोच मनु झाला. चक्षु मनुची पत्नी नवला हिला पुरु, उच्च, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुख असे 12 सत्वगुणी पुत्र झाले. त्यापैकी उल्मुखाला पत्नी पुष्करणीपासून अंग, सुमना, ख्याती, कृतू, अंगिरा आणि गय असे 6 पुत्र झाले. अंगाची पत्नी सुनीताने क्रूरकर्मा वेन याला जन्म दिला. त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजश्री अंगनगर सोडून निघून गेला. विदुरा, मुनींनी रागाने वेनाला शाप दिला आणि त्याच्या वाणीरूप वज्राने जेव्हा तो मरण पावला, तेव्हा कोणीच राजा नसल्याने चोर दरोडेखोरांच्या प्रजेला फार त्रास होऊ लागला. हे पाहून त्यांनी वेनाच्या उजव्या हाताचे मंथन केले. त्यापासून भगवान विष्णूंचा अंशावतार आदिसम्राट महाराज पृथू प्रगट झाला. विदुराने विचारले, ब्रह्मन, महाराज अंग मोठा शीलसंपन्न, सज्जन, ब्राह्मण भक्त आणि महात्मा होता. अशा अंगाला वेनासारखा दुष्टपुत्र कसा झाला, ज्यामुळे दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले? धर्मज्ञ मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा आणि राजदंड धारण करणाऱ्या वेनाचा तरी कोणता अपराध होता? राजा आपल्या अंगी 8 लोकपालांचे तेज धारण करीत असतो, म्हणून प्रजापालक राजाने काहीही पाप केले तरीसुद्धा प्रजेने त्याचा तिरस्कार करू नये. ब्रह्मन, आपण भूत भविष्य काळातील गोष्टी जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात, म्हणून आपण श्रद्धाळू, भक्त अशा मला सुनीतीचा पुत्र वेन याची सर्व कृत्ये सांगावीत. मैत्रेय म्हणतात, विदुरा, एकदा राजश्री अंगाने अश्वमेध महायज्ञ केला. तेव्हा वेदज्ञ ब्राह्मणांनी आवाहन करूनही त्या यज्ञात आपला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत. तेव्हा ऋत्विज आश्चर्यचकित होऊन यजमान अंगाला म्हणाले, राजन, आम्ही आहुतीच्या रूपाने जे घृत इत्यादी पदार्थ हवन करीत आहोत त्याचा देव स्वीकार करीत नाहीत. राजा आपली होमसामग्री दूषित नाही, कारण आपण ती मोठ्या श्रद्धेने जमवली आहे. तसेच वेदमंत्रसुद्धा कोणत्याही प्रकारे बलहीन नाहीत, कारण त्यांचा प्रयोग करणारे ऋत्विज यज्ञ करणाऱ्याला आवश्यक अशा सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहेत. या यज्ञात देवांचा जराही
जरासाही अपराध झाल्याचे आम्हाला दिसत नाही. असे असतानाही कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग का बरे घेत नाहीत? मैत्रेय म्हणतात, ऋत्विजांचे म्हणणे ऐकल्यानंतर यजमान अंगाला फार वाईट वाटले. त्याने याजकांच्या संमतीने मौन सोडून सदस्यांना विचारले, सदस्य आवाहन करूनही देव यज्ञात का येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत? माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे हे आपण सांगावे. सदस्य म्हणाले, राजन, या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही, पण पूर्वजन्मीचे काही पाप अवश्य असावे. त्यामुळे आपण सर्व गुणसंपन्न असूनही निपुत्रिक आहात. आपले कल्याण असो. प्रथम आपण सुपुत्र होण्यासाठी काही उपाय करावा. आपण जर पुत्रकामनेच्या इच्छेने यज्ञ केला तर भगवान यज्ञेश्वर आपल्याला अवश्य पुत्र देतील. जर संतानासाठी साक्षात यज्ञपुरुष श्रीहरींना आवाहन केले तर देव आपण होऊन आपापला यज्ञभाग ग्रहण करतील. भक्त जी इच्छा करतो ती श्रीहरी त्याला देतात. त्यांची ज्या प्रकारे आराधना केली जाते त्याप्रमाणे उपासकाला फळसुद्धा मिळते. असे सांगून राजा अंगाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी ऋत्विजांनी शिपीविष्ट नामक श्री विष्णूंना पुरोडाश समर्पण केला. अग्नीमध्ये आहुती देतात. अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्रांनी विभूषित एक पुरुष प्रकट झाला. त्याने एका सुवर्णपात्रात सिद्ध झालेली खीर घेतलेली होती. उदारबुद्धी राजा अंगाने याजकांच्या अनुमतीने आपल्या ओंजळीत ती खीर घेतली आणि स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिली. पुत्र नसलेल्या राणीने ती पुत्रप्रदायिनी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारण केला. त्यामुळे यथासमय तिला एक पुत्र झाला. तो बालक बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेल्या आपल्या आजोबांच्या मृत्यूच्या वळणावर गेला होता. सुनीता मृत्यूचीच कन्या होती, म्हणून तोही अधार्मिकच झाला. तो दुष्ट पुत्र धनुष्यावर बाण चढून वनात जात असे आणि व्याधाप्रमाणे बिचाऱ्या पशूंची हत्या करीत असे. त्याला पाहताच लोक वेन आला असे म्हणून ओरडत असत. तो असा क्रूर आणि निर्दयी होता की मैदानात खेळताना आपल्या बरोबरीच्या मुलांना तो पशुप्रमाणे निर्दयपणे मारित असे. वेनाची अशी दुष्टवृत्ती पाहून महाराज अंगाने त्याला विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याला सन्मार्गावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले. तो मनात म्हणू लागला, ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरींची आराधना केली असली पाहिजे. म्हणूनच त्यांना कुपुत्रांच्या दुष्कृत्याने होणारे असह्य क्लेश सहन करावे लागत नाहीत. ज्यांच्या करणीमुळे मातापित्यांचे सर्व यश धुळीला मिळते, अधर्माचा भागीदार व्हावे लागते, सगळ्यांकडून विरोध सहन करावा लागतो, कधीही न संपणारी चिंता लागून राहते आणि घरही दुःखदायी होते, अशा आत्म्याचे मोहमय बंधन असणाऱ्या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लालचावेल? मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्रालाच चांगला समजतो. कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात. कुपुत्र घराचा नरक बनवतो, म्हणून त्याच्यापासून सहजच सुटका होते. अशा प्रकारे विचार करता करता महाराज अंगाला रात्री झोप आली नाही. त्याचे चित्त घराला कंटाळले. तो मध्यरात्री उठला आणि गाढ झोपलेल्या वेनाच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून बाहेर पडून वनात गेला. महाराज विरक्त होऊन घरातून निघून गेले हे समजल्यानंतर सर्व प्रजाजन, पुरोहित, मंत्री, सुहृदयगण आदी अत्यंत शोकाकुल होऊन पृथ्वीवर सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले. जसे योगाचे रहस्य न जाणणारे पुरुष आपल्या हृदयात लपलेल्या भगवंतांचा बाहेर शोध घेतात. हे विदुरा, जेव्हा त्यांना आपल्या स्वामींचा कोठे शोध लागला नाही तेव्हा ते निराश होऊन नगरात परतले आणि तेथे जे मुनिजन एकत्रित झाले होते त्यांना त्यांनी प्रणाम करून अश्रू भरल्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा वृत्तांत सांगितला. अध्याय 13 समाप्त. अथ चतुर्दशोध्याय. वेन राजाची कथा. मैत्रेय म्हणतात, वीरवर विदुरा, सर्व लोकांचे कल्याण इच्छिणाऱ्या भृगू आदी मुनींनी पाहिले की अंग निघून गेल्यावर पृथ्वीचे रक्षण करणारा कोणी राहिला नाही. त्यामुळे सर्व लोक पशुप्रमाणे वृक्षंगन होऊन लागले आहेत. तेव्हा त्यांनी माता सुनीताच्या संमतीने मंत्र्यांची संमती नसतानाही वेनाला पृथ्वीचा राज्याभिषेक केला. वेन फारच कठोर प्रशासक होता. चोर डाकूंनी जेव्हा ऐकले की तोच राजसिंहासनावर बसला आहे तेव्हा सापामुळे भ्यालेल्या उंदराप्रमाणे ते सर्वजण इकडे तिकडे जाऊन लपून राहिले. राज्य मिळाल्यावर वेन 8ही लोकपालांचे सामर्थ्य मिळाल्यामुळे उन्मत्त झाला आणि अभिमानाने स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून महापुरुषांचा अपमान करू लागला. तो ऐश्वर्यमदाने आंधळा झाला आणि रथात बसून निरंकुश हत्तीप्रमाणे पृथ्वी आणि आकाशाचा जणू थरकाप उडवीत सगळीकडे संचार करू लागला. कोणत्याही त्रैवर्णिकाने कधीही कोणत्याही प्रकारचा यज्ञ, दान आणि हवन करू नये
अशा आपल्या राज्यात दवंडी पिटवून त्यांनी सर्व धर्मकर्मे बंद केली. दुष्ट वेनाचा असा अत्याचार पाहून मुनी एकत्र आले आणि जगावर संकट आल्याचे समजून करुणेने आपापसात म्हणू लागले, अहो, जसे कोणी बाजूंनी जळणाऱ्या लाकडाच्या मध्ये राहणारे जीव संकटात सापडतात, त्याचप्रमाणे यावेळी सगळी प्रजा एकीकडून राजाच्या आणि दुसरीकडून चोर डाकूंच्या अत्याचाराने मोठी संकटात सापडली आहे. अराजक माजेल या भीतीनेच आम्ही अयोग्य असूनसुद्धा वेनाला राजा बनवले, परंतु आता त्याच्यापासूनच प्रजेला भय निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत प्रजेला कसे सुख मिळणार? सुनीताच्या कुशीतून उत्पन्न झालेला हा वेन स्वभावतः दुष्ट आहे, म्हणून सापाला दूध पाजल्याप्रमाणे याचे पालन करणे हे पालनकर्त्याचाच अनर्थाला कारण झाले आहे. आम्ही याला प्रजेचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते आणि आज हाच त्यांना नष्ट करण्यास सज्ज झाला आहे. अशावेळी आम्ही त्याला अवश्य समजावले पाहिजे. अशा रीतीने आपले कर्तव्य केल्याने याने केलेल्या पापांचा आम्हाला स्पर्श होणार नाही. आम्ही जाणून बुजूनच दुराचारी वेनाला राजा केले होते, पण जर समजवल्यानंतरही याने आमचे म्हणणे मानले नाही तर लोकांच्या धिक्काराने दग्ध झालेल्या या दुष्टाला आम्ही आपल्या तेजाने भस्म करून टाकू. असा विचार करून मुनी वेनाजवळ गेले आणि आपला क्रोध लपवून गोड बोलून समजावीत त्याला म्हणू लागले. मुनी म्हणाले, राजन, आम्ही आता तुला जे सांगतो त्याकडे लक्ष दे. त्यामुळे तुझे आयुष्य, ऐश्वर, बल आणि कीर्ती वृद्धिंगित होईल. मनुष्याचे मन, वाणी, शरीर आणि बुद्धीने धर्माचे आचरण केले तर त्याला स्वर्गादी शोकरहित लोकांची प्राप्ती होते आणि जर त्याचा निष्काम भाव असेल तर तोच धर्म त्याला अनंत मोक्षपदावर पोहोचवतो. म्हणून वीरवर, प्रजेच्या कल्याणरूप तो धर्म आपल्यामुळे नष्ट होता कामा नये. धर्म नष्ट झाल्याने राजासुद्धा ऐश्वर्यापासून च्युत होतो. जो राजा दुष्ट मंत्री आणि चोर इत्यादींपासून आपल्या प्रजेचे रक्षण करून योग्य कर घेतो तो या लोकांत आणि परलोकात सुख मिळवतो. हे महाभाग, ज्याच्या राज्यामध्ये किंवा नगरामध्ये वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे पुरुष स्वधर्म पालनाच्या द्वारे भगवान यज्ञपुरुषांची आराधना करतात, त्या आपल्या आज्ञेचे पालन करणाऱ्या राजावर भगवान प्रसन्न असतात, कारण तेच साऱ्या विश्वाचा आत्मा आणि सर्व भूतांचे रक्षण करते आहेत. राजांचे ईश्वर प्रसन्न झाल्यावर कोणतीच वस्तू दुर्लभ असतच नाही. म्हणूनच इंद्रादी लोकपालांसहित सर्व लोक त्यांना मोठ्या आदराने पूजा उपहार समर्पण करतात. राजन, भगवान श्रीहरी सर्व लोकपाल आणि यज्ञांचे नियामक आहेत. ते वेदश्रयी रूप, द्रव्यरूप आणि तपस्वरूप आहेत. म्हणून आपले जे देशवासी आपल्या उन्नतीसाठी अनेक प्रकारच्या यज्ञांनी भगवंताचे यजन करतात, त्यांना अनुकूलच आपण राहिले पाहिजे. जेव्हा आपलं राज्यात ब्राह्मण लोक यज्ञांचे अनुष्ठान करतील तेव्हा त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन भगवंतांच्या अंशस्वरूप देवता आपल्याला मनोवांछित फळ देतील. म्हणून वीरवर, आपण देवतांचा तिरस्कार करता कामा नये. वेन म्हणाला, तुम्ही लोक किती मूर्ख आहात. तुम्ही अधर्मालाच धर्म मानता, याचा मला खेद होतो. जे तुम्ही तुमच्या जीवननिर्वाह चालवणाऱ्या मला साक्षात पतीला सोडून कोणत्या तरी दुसऱ्या जारपतीच्या नादी लागला आहे. जे लोक मूर्खपणामुळे राजारूप परमेश्वराचा अनादर करतात त्यांना या लोकी तर सुख मिळत नाही आणि परलोकातही मिळत नाही. अरे, ज्यामध्ये तुम्हा लोकांची एवढी भक्ती आहे तो यज्ञपुरुष कोण आहे? कुलटा स्त्री आपल्या विवाहित पतीवर प्रेम न करता एखाद्या परपुरुषामध्ये आसक्त होते तसे हे झाले. विष्णू, ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, वायू, यम, सूर्य, मेघ, कुबेर, चंद्र, पृथ्वी, अग्नी आणि वरुण, तसेच यांच्या व्यतिरिक्त जे दुसरे वर आणि शाप देण्यास समर्थ आहेत ते सर्व राजाच्या शरीरात राहतात. म्हणून राजा सर्व देवमय आहे. म्हणून ब्राह्मणांनो, तुम्ही मत्सर सोडून आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा फक्त माझेच पूजन करा आणि मलाच नैवेद्य समर्पण करा. हे पहा, माझ्याशिवाय दुसरा कोणी अग्रपूजेचा अधिकारी होऊ शकतो. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे विपरीत बुद्धी झाल्यामुळे तो अत्यंत पापी आणि कुमार्गाकडे जाणारा असा झाला. त्याचे पुण्य अगदी क्षीण झाले होते. म्हणून मुनींनी पुष्कळ नम्रतापूर्वक प्रार्थना करून सुद्धा त्याने त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही. हे विदुरा, स्वतःला शहाणा समजणाऱ्या वेनाने जेव्हा त्या मुनींना अशा प्रकारे अपमान केला तेव्हा आपली लोकहिताची विनंती धुडकावली गेली असे पाहून ते त्याच्यावर संतापले. मारून टाका, दुष्ट स्वभावाच्या या नीचाला मारून टाका. हा जिवंत राहिला तर काही दिवसातच जगाचे खात्रीने भस्म करून टाकेल. हा दुराचारी कोणत्याही प्रकारे राजसिंहासनासाठी योग्य नाही, कारण हा निर्लज्ज साक्षात यज्ञपती श्री विष्णूंची निंदा करीत आहे. अहो, ज्यांच्या कृपेमुळे याला हे ऐश्वर्य मिळाले आहे त्या श्रीहरींची निंदा अभागी वेनाशिवाय आणखी कोण करू शकेल?
अशा प्रकारे आपल्या लपविलेला क्रोध प्रकट करून त्यांनी त्याला मारण्याचा निश्चय केला. तो तर भगवंताची निंदा केल्याकारणाने अगोदरच मरणप्राय झाला होता, म्हणून केवळ हुंकारानेच त्यांनी त्याला मारले. जेव्हा मुनी आपापल्या आश्रमाकडे गेले तेव्हा इकडे वेनाची शोकाकुल माता सुनीता मंत्रसामर्थ्याने तसेच अन्य युक्तींनी आपल्या पुत्राच्या शवाचे रक्षण करू लागली. एक दिवस ते मुनी सरस्वतीच्या पवित्र जलात स्नान करून अग्निथवन करून नदीच्या तीरावर बसून हरिकथा करीत होते. त्या दिवसात लोकांच्या मध्ये हाहाकार माजवणाऱ्या पुष्कळशा घटना घडत आहेत असे पाहून ते आपापसात म्हणू लागले, आजकाल पृथ्वीच्या रक्षण करता कोणी राहिलेलं नाही, म्हणून चोर डाकूंच्यामुळे काही अशुभ तर होणार नाही ना. ऋषी लोक असा विचार करीत होते. तेवढ्यात सर्व दिशांकडून हल्ला करणाऱ्या चोर आणि डाकूंच्यामुळे उडालेली फार मोठी धूळ त्यांनी पाहिली. ते पाहताच त्यांच्या लक्षात आले की राजा वेणाचा मृत्यू झाल्यामुळे देशात अराजकता माजली आहे, राज्य शक्तिहीन झाले आहे आणि चोर डाकूंची संख्या वाढली आहे. हा सर्व उपद्रव लोकांचे धन लुटणाऱ्या तसेच एक दुसऱ्यांच्या रक्तासाठी तहानलेल्या लुटारूंमुळेच होत आहे. आपल्या तेजाने किंवा तपोबलाने लोकांच्या अशा कुप्रवृत्तीला रोखण्याचे सामर्थ्य असूनही असे करण्यामध्ये हिंसादी दोष आहेत असे पाहून त्यांनी त्याचे काहीच निवारण केले नाही. त्यांनी पुन्हा एकदा असा विचार केला की ब्राह्मण जरी समदर्शी आणि शांत स्वभावाचे असले तरी दिनांची उपेक्षा केल्याने त्यांचे तप फुटलेल्या घड्यातून पाणी वाहून जावे तसे नष्ट होते. शिवाय राजर्षी अंगाचा वंश नष्ट होता कामा नये, कारण त्याच वंशात अनेक अमोघ शक्ती आणि भगवतपरायण राजे होऊन गेले आहेत. असा निश्चय करून त्यांनी मृत राजाची मांडी जोरजोराने घुसळली. तेव्हा त्यातून एक बुटका पुरुष उत्पन्न झाला. तो कावळ्याप्रमाणे काळ्या वर्णाचा होता. त्याचे सर्व अंग विशेषतः हात फारच लहान होते, जबडे पुष्कळ मोठे, पाय लहान, नाक चपटे, डोळे लाल आणि केस तांबूस रंगाचे होते. त्याने मोठ्या दीनतेने आणि नम्रतेने विचारले की मी काय करू. तेव्हा ऋषी म्हणाले, निशीत बस, म्हणून त्याला निषाद म्हणू लागले. त्याने जन्माला येताच राजा वेणाची भयंकर पापे आपल्या शिरावर घेतली, म्हणून त्याचे वंशज निषाद हे सुद्धा हिंसा, लुटमार इत्यादी पापकर्मामध्ये व्यग्र असतात. म्हणून ते गाव किंवा नगरात न राहता वन आणि पर्वत राजींमध्येच निवास करतात. अध्याय 14 समाप्त.